मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शशिकांत, सीमा आणि घरातील सर्व सदस्य बसलेले आहेत आणि ते माहीच्या तब्येतीविषयी काळजी करत आहेत. माहीला अजून काहीच माहीत नाहीये, त्यामुळं आपल्याला माहीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि काही झालं तरी अक्षयला ती रमाच आहे असं वाटलं पाहिजे, या गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे, असं सर्वांचं बोलणं चालू आहे. तेव्हाच आजी म्हणते, "बरं झालं माहीचा ॲक्सिडेंट झाला." सर्वजण आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, "असं का म्हणता?" तेव्हा ती म्हणते, की आता त्यामुळं अक्षयला देखील वाटेल ना, की ही रमाच आहे. कारण रमाला काहीतरी लागलेलं असेल असं त्याला वाटलं असेल. आता माहीला लागलंय तर त्याला खात्री होईल, की ही रमाच आहे. तेवढ्यात अभि येतो आणि सांगतो, की नयना आलेली होती आणि आता मी तिला बोलून आलेलो आहे. त्यामुळं आता काही काळजी करण्याची गरज नाहीये. पण सर्वांना काळजी वाटते ती म्हणजे माहीची. तेवढ्यात मधुमती तेथे येते आणि म्हणते, की "तुमचं काय बोलणं चाललेलं आहे मला कळेल का?" सर्वजण एकाच खोलीत बसलेले असतात. त्यामुळे मधुमतीला थोडीशी शंका आलेली असते. तेव्हा सगळेजण म्हणतात, "तुम्हाला माहितीच नाहीये का काय चाललंय ते? अहो, रमा आलेली आहे." हे ऐकल्यावर ती देखील खुश होते आणि म्हणते, "असं आहे का? बघा आता ह्या रमाची मी कशी खोड जिरवते ते. आत्तापर्यंत तिच्याविषयी खूप ऐकलेलं आहे." इकडे अक्षय आता माहीच्या जवळ बसलेला आहे. अक्षयला वाटतंय, की ही माझी रमाच आहे आणि तो तिचे हात चोपत आहे. माही शांतपणे पडलेली आहे आणि माहीच्या सुद्धा लक्षात आलंय, की अक्षय तिच्या जवळ बसलाय आणि हात चोपतोय. ती पटकन डोळे उघडते आणि म्हणते, की याची काही गरज नाहीये. अक्षय म्हणतो, "गरज कशी नाही? तू किती थकून गेलेला आहेस. तुला इतकं लागलेलं आहे. तू कसं सहन करतीस हे सगळं काय माहिती?" अक्षय खरं तर तिला विचारतोय, की "अपघातानंतर काय-काय झालं ते सांग." तेव्हा ती म्हणते, "आत्ता सध्या माझी तब्येत व्यवस्थित नाहीये. मला जेव्हा खूप छान बरं वाटेल ना, तेव्हा मी तुम्हाला ते सगळं सांगेल. आत्ता मला खूप भूक लागलेली आहे." अक्षय म्हणतो, "मी पण आहे ना, आता ही काय विचारण्याची वेळ आहे का? थांब, मी तुझ्यासाठी सूप आणून देतो." असं म्हणून अक्षय जातो आणि तिच्यासाठी गरमागरम सूप घेऊन येतो. माही पटकन ते सूप आपल्या हातात घेते आणि पटापट प्यायला सुरुवात करते. अक्षय तिच्याकडे पाहतच राहतो. अक्षय तिला म्हणतो, "तुला तर खूप भूक लागली ना?" माही म्हणते, "हो, मला खूप भूक लागलेली आहे." "हळू पे, तुला ठसका लागल." असं म्हणून अक्षय मात्र ती रमाच आहे याप्रमाणे तिची काळजी करत असतो. माहीला मात्र अक्षयचं ते वागणं, त्याचं स्वतःच्या जवळ बसणं हे अजिबात आवडत नसतं. पण तिला माहिती आहे, की अक्षयला असं वाटतंय, की आपण रमा आहोत म्हणूनच ते सगळं काही करत आहे. आता तिचं सूप पिऊन झालेलं असतं. तेव्हा अक्षय तो हातात बाऊल घेतो आणि म्हणतो, "रमा, आता तू शांतपणे झोप बरं. तू थकून गेलेली आहेस ना. मला खूप काळजी वाटते तुझी. मला खूप काळजी वाटते तुझ्या तब्येतीची. एवढ्या मोठ्या अपघातातून तू वाचून आलेली आहेस ना, मला किती आनंद झालाय मी सांगू शकत नाही." माहीला मात्र कळत नाहीये, की अक्षय असं का बोलत आहे ते. माही म्हणते, "हो, हो, ते तर आहेच, पण आता मला आराम करण्याची गरज आहे." अक्षयला अजूनही वाटत असतं, की रमाने म्हणजेच माहीने तिला सांगावं, की अपघातानंतर काय-काय झालेलं आहे. पण माही त्याला बरोबर टाळत असते आणि म्हणते, "आता मला झोप आलेली आहे, मी झोपते." असं म्हणून ती पटकन डोळे झाकून झोपते. अक्षय मात्र तिच्या जवळच बसलेला असतो. अक्षय तिला थापटतो, तेव्हा तिला ते खूप बरं वाटतं. पण अक्षय आपल्यावर प्रेम करतो का? तर तो तर खरं रमावर प्रेम करतोय हे तिला माहीत असतं. तिच्या मनात विचार येतात, खरोखरच हा व्यक्ती मी माही असून माहिती झालं तरी देखील माझ्यावर प्रेम करू शकेल का? हा रमाच्या प्रेमामध्ये अखंड बुडून गेलेला आहे. किती प्रेम करतो तो त्या रमावर असे विचार माहीच्या मनामध्ये येत असतात आणि तेव्हाच ती डोळे उघडून त्याचा विचार करत बसलेली आपल्याला पाहायला मिळते. इकडे रमाच्या घरी रमाचे आत्या आणि पंकज दोघजण बोलत बसलेले आहेत. त्यांना असं वाटतंय, की आपल्या रमाला गायब करण्यापाठीमागे शशिकांतचाच काहीतरी हात आहे. या मुकादमांनी आपल्या रमाला अगदी खड्याप्रमाणे बाजूला टाकून दिलं, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. पंकजला मात्र खूप राग आलेला आहे. आता या माहीचं आणि अक्षयचं ते लग्न लावण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांचा हा प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाही, असं तो तिला सांगत आहे. तेव्हा ती म्हणते, "मग तुम्ही नक्की काय करणार आहात?" तेव्हा पंकज म्हणतो, "तू बघ आता मी काय करतो ते. काही जरी झालं तरी हे लग्न मात्र मी होऊ देणार नाही. हे लग्न थांबवणार, मी त्यांच्या घरी जाणार." असं तो तिला सांगत आहे. सकाळ झालेली आहे. सकाळ झाल्यानंतर माही डोळे उघडते. माही जेव्हा डोळे उघडते, तेव्हा तिच्या लक्षात येतं, की आपण बेडवर झोपलेलो आहे आणि त्या बेडवरच अक्षय देखील झोपलेला आहे. ते चित्र पाहून तिला मोठा धक्का बसतो. ती पटकन डोळे उघडून पटकन उठते आणि अक्षयपासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. पण तेव्हाच तिच्या लक्षात येतं, की अक्षयने
आपला पदर देखील धरून ठेवलेला आहे. अक्षयच्या हातातला पदर कसा तरी काढून ती तेथून पळ काढते. तिला खरं तर वाईट वाटलेलं असतं, की अक्षय आपल्या जवळ झोपलेला आहे. पण तो आपल्याला रमा समजतोय, यामुळेच तो आपल्या जवळ झोपलाय ही गोष्ट तिला माहीत असते. पण ती धावत पळत जाते, ती म्हणजे सीमाकडे आणि तिला म्हणते, की "तुम्हाला माहिती आहे का आज काय झालेलं आहे?" सीमा म्हणते, "काय झालं? एवढं काय झालंय तुला?" तेव्हा ती सांगते, की "तुमचा अक्षय माझ्या जवळ झोपलेला होता." तेव्हा सीमा म्हणते, "त्याच्या वतीनं मी तुला सॉरी म्हणते. पण खरं सांगू का त्याला असं वाटतंय, की तू त्याची रमा आहे ना, म्हणूनच तो हे सगळं करतोय." ती म्हणते, "ते सगळं ठीक आहे, पण मी रमा नाहीये ना, तर मला या गोष्टी किती ऑड वाटत असतील, मला किती ऑकवर्ड वाटत असेल, हे तुम्हाला समजतंय का?" तेव्हा सीमा म्हणते, "हे सगळं माझ्या लक्षात येतंय. पण सध्या त्याची देखील मानसिकता थोडी तू समजून घे. कारण त्याला असं वाटतंय, की तू रमा आहे आणि त्यामुळेच तो तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय. पण मी तुला सांगू का, रमा जरी त्याच्या जवळ असती ना, तर तिच्या परवानगीशिवाय त्याने त्याला हातसुद्धा लावला नसता. एवढे संस्कार चांगले माझ्या अक्षयवर आहेत." तेव्हा माही देखील म्हणते, "ते माझ्या लक्षात आलं, पण मला असं वाटतं, की त्यांनी माझ्याजवळ झोपू नये." सीमा म्हणते, "यानंतर मी त्या गोष्टीची काळजी घेईल." तेवढ्यात अक्षय तेथे आलेला असतो. अक्षय म्हणतो, "अरे रमा, तू उठली आणि धावत पळत इकडं कसं काय आलीस?" तेव्हा सीमा त्याला म्हणते, की "अरे मीच तिला म्हणलं होतं, की बाहेर ये. माझ्यासाठीच ती इकडे आलेली आहे." अक्षय म्हणतो, "ठीक आहे. असं असेल तर मी तुमच्यासाठी गरमागरम चहा घेऊन येऊ का?" तेव्हा सीमा म्हणते, "अरे वाह! सकाळ-सकाळ तुझ्या हातचा चहा पिणं म्हणजे भारीच की. चालेल, तू आमच्यासाठी गरमागरम चहा घेऊन ये." अक्षय लगेच खुश होतो आणि म्हणतो, "रमासाठी तर मी फक्कड चहा बनवणार आहे. तिला माझ्या हातचा चहा आवडतो ना." तर बघता पटकन जातो आणि कसा गरमागरम मस्त चहा बनवून आणतो, असं म्हणून अक्षय तेथून गेलेला आहे. इकडे रमा मात्र आता जागी होत आहे. अक्षयची रमा इकडं खूपच वाईट अवस्थेत आहे. तिच्या अंगावर जखमा झालेल्या आहेत. तिच्या डोक्याला पट्टी बांधली गेलेली आहे आणि ती आता शुद्धीवर देखील आलेली आहे. तिच्या डोळ्यावर प्रकाश येत असतो आणि समोर हात धरून ती उठलेली आहे. तिच्या झालेल्या जखमांमुळे तिला खूप त्रास होत आहे. ती विव्हळत आहे, ओरडत आहे आणि रडत ती उठलेली आहे. तिला खूप लागलेलं आहे आणि त्या जखमांमुळे तिला खूप त्रास होतोय. कसं तरी धरून-धरून ती उठलेली आहे आणि तेव्हा तिच्या लक्षात आलंय, की आपण जिवंत आहोत. तर इकडे अक्षय आता किचनमध्ये गेलेला आहे. अक्षय किचनमध्ये पाहून माही देखील त्याच्या जवळ जाते. तेव्हा अक्षयला खूपच आनंद होतो. "मला वाटलंच होतं तू माझ्या मदतीला येणार. कोणतरी किचनमध्ये आहे म्हणल्यानंतर तुला दम निघणार नाही ही गोष्ट मला माहिती आहे. तू माझ्या मदतीसाठी आली ना?" असं तो माहीला विचारतो. तेव्हा माहीला वाटतं, की आपण उगाच इथं आलो. कारण आता अक्षय आपल्याला कुकिंग करायला लावणार आणि तिला तर त्यातलं काही सुद्धा येत नसतं. ती बळच हसत-हसत म्हणते, "हो, मी त्यासाठीच आलेले आहे." अक्षय म्हणतो, "बरं ठीक आहे. आता आलेला आहेस तर मी सांगतो ना त्या-त्या वस्तू मला दे." आणि अक्षय तिला सांगतो, की "मागे ठेवलेला साबुदाणा आहे ना, तो जरा मला दे." आता साबुदाणा कसला असतो हे देखील माहीला माहीत नसतं. तेवढ्यात सीमा येते आणि सीमाला कळतं, की तिचा नक्की प्रॉब्लेम काय आहे ते. माही तिच्याकडे पाहत असते आणि विचारत असते, की हा साबुदाणा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? तेव्हा सीमा लगेच एक कागद घेते आणि कागदावर लिहिते, की स्मॉल व्हाईट बॉल्स. ते म्हणल्यानंतर लगेच तो कागद गोल करते आणि त्याचा चुरगाळा करून ती तिच्या बाजूने फेकून देते. माही तो कागद झेलते आणि त्यावरचं ते वाचते. वाचल्यानंतर तिच्या लक्षात येतं, की पाठीमागच्या बाउलमध्ये साबुदाणा ठेवलेला आहे. साबुदाण्याचा बाउल ती उचलते आणि अक्षयकडे देते. अक्षय म्हणतो, "ठीक आहे. आता दाण्यांचं कूट आहे का ते पण बघ आणि नसेल तर ते देखील तुला बनवावं लागणार आहे." सीमाच्या लक्षात आलंय, की आता अक्षय तिला एक-एक काम सांगणार आहे. आपण आता काय-काय लिहून देणार आहेत असा प्रश्न सीमाला पडलेला असतो. अक्षय मात्र माहीकडे पाहत असतो आणि म्हणत असतो, की "देतेस ना तू मला?" आणि माहीला मात्र काहीच गोष्टी सापडत नसतात. माहीला कळत नसतं, की नक्की काय-काय कुठे ठेवलेलं आहे आणि माही मात्र अक्षयच्या पाठीमागून सीमाला विचारत असते. तेव्हा सीमा आता स्वतःच अक्षयच्या जवळ जाण्याचा निर्णय घेते आणि तीच तिथपर्यंत गेलेली आहे आणि म्हणते, "अरे वाह! अक्षय, रमा आज तुम्ही दोघं पण किचनमध्ये म्हणजे काहीतरी भारीच बनवायचं चाललेलं असणार आहे." अक्षय म्हणतो, "हो, आता आम्ही दोघं मिळून एक छान पदार्थ बनवणार आहे. आम्ही मुगाची भजी बनवणार आहेत." पण आता रमाला मुगाची डाळ कोणती आहे तेच कळत नसतं आणि तिने मसूर, उडीद आणि मुगाची तिन्ही डाळीचे भरण्या घेतलेल्या असतात. तेव्हा अक्षय म्हणतो, "अगं 3-3 भरण्या कशाला घेतल्यात? एकच भरणी घ्यायची ना." त्यातली अक्षय मुगाची भरणी उचलतो आणि म्हणतो, "एवढी भरणी पुरेशी आहे. चल आता आपण भजी बनवूया." असं म्हणल्यानंतर मात्र माहीला आता समजलंय, की आपल्याला यातलं काही येणार नाही आणि आपल्याला यातून पळ काढणं गरजेचं आहे. तेव्हा ती म्हणते,
माझं ना आता डोकं दुखायला लागलेलं आहे. मला कळत नाहीये की काय करावं ते. तेव्हा अक्षय म्हणतो, "तुला आराम करण्याची गरज आहे." आणि माही लगेच सीमाच्या जवळ जाते आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणते, की "मला खूपच अशक्तपणा आल्यासारखं वाटतंय." अक्षय म्हणतो, "तुला जर का त्रास होत असेल, तर तू आत्ताच्या आत्ता बेडरूममध्ये जा आणि छानपैकी आराम कर." उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की रमा जिथे शुद्धीवर आलेली आहे, तिथे एक लहान मुलगा आहे आणि तो शुद्धीवर आलेल्या रमाला पाहून आनंदित होतो आणि म्हणतो, "आत्ताच्या आत्ता मी माझ्या साई दादाला बोलवतो." रमा म्हणते, "साई? साई दादा कोण आहे?" तेव्हा तो सांगतो, की "साई दादा म्हणजे ज्याने तुमचा जीव वाचवला ना, तोच आहे. त्याने तुमचा जीव वाचवला म्हणूनच तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकला." रमाला माहिती नाहीये, की नक्की हा साई दादा कोण आहे आणि आपण आपला जीव वाचल्यामुळं कोणाच्या घरी येऊन बसलेलो आहे. तिकडे मधुमती रमा समजून माहीला बोलत आहे. माही तिच्या हातात हात देते, तेव्हा मधुमती चिडते आणि म्हणते, "तुला तर खूप संस्कारी सून म्हणतात आणि हे तुझे संस्कार आहेत का? नवीन भेटलेल्या मोठ्या माणसाच्या पाया पडायचं असतं, त्याच्या हातात हात द्यायचा नसतो, हे देखील तुला कळत नाहीये का?" तेव्हा माही देखील तिचा माज मोडते आणि म्हणते, की "हातात हातच मी देत असते. जेव्हा माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी काहीतरी रिस्पेक्ट तयार होईल, तेव्हाच मी तुमच्या पाया पडेल. लक्षात आलं का तुमच्या?" असं म्हणून तिनेच मधुमतीची चांगली खोड मोडलेली आपल्याला पाहायला मिळते. मधुमती मात्र हे सगळं ऐकते आणि शांत राहते. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक